हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनिधी. UPSC MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न याच्यानुसार जर तयारी करत असाल तर एक लक्षात ठेवा, GS बद्दल बोलतोय मी. त्याच्यामध्ये मेन्स आन्सर रायटिंग ज्यावेळेला आपण प्रॅक्टिस करतो तेव्हा त्या GS 1, 2, 3 बद्दल स्ट्रक्चर हे आपल्याला माहिती पाहिजे. एक्झॅक्टली या प्रत्येक पेपरमध्ये किती प्रश्न विचारले जातात, किती मार्कांना विचारले जातात आणि शब्द मर्यादा नेमकी किती आहे, ही फ्रेम जर तुमच्या डोक्यात फिक्स नसेल तर आपण जो अभ्यास करतोय का तो त्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला बसवता येणार नाही. मुळात आपल्याला स्ट्रक्चर आधी माहिती पाहिजे. आफ्टर दॅट तुम्ही कितीही रीड करा, तुम्हाला कळतं की हे 150 शब्दात आलं तर कसं लिहायचं, 250 शब्दात आलं तर कसं लिहायचं, 10 मार्कला विचारलं तर काय करायचं, अजून जास्त मार्कांना विचारलं तर काय करायचं, हे सगळं आता आपण याच्यामध्ये बघू, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाची दिशा मिळेल. बघा, GS 1, 2, 3 बद्दल बोलतोय मी. त्याच्यामध्ये टोटल एका पेपरमध्ये किती प्रश्न असतात, 20 प्रश्न असतात आणि तो एक पेपर किती मार्कांचा असतो, 250 मार्कांचा बरं का. आणि वेळ किती असतो तुम्हाला, 3 तास. 250 मार्कांचं पेपर लिहिण्यासाठी 3 तास दिलेला वेळ आहे, त्यात आपल्याला लिहायचं सगळं. आता यापुढं GS 250 मार्काला एक पेपर, एका पेपरमध्ये 20 प्रश्न असतात. ह्याचं बायफर्गेशन कसं बघू आपण. 20 क्वेश्चन मधले 10 प्रश्न आणि 10 प्रश्न असं बायफर्गेशन आहे, लक्षात घ्या. हे मी का सांगतोय, ह्याच्याशिवाय तुम्ही जर अभ्यास करत असाल तर तो काहीच कामाचा नाहीये. ही फ्रेम तुमच्या डोक्यात फिक्स पाहिजे. आता बघा, या 10 प्रश्नामध्ये इथं वर्ड लिमिट किती आहे, 150 शब्दांची. आणि एक प्रश्न किती मार्काला आहे, 10 मार्काला. असे हे 10 क्वेश्चन किती मार्काला झाले, 100. म्हणजे सरळ सरळ असे काही 10 प्रश्न असतात ज्याची शब्द मर्यादा 150 आहे आणि एक प्रश्न हा 10 मार्काला येतो. म्हणजे शॉर्टमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. आता दुसरा पार्ट, असे 10 प्रश्न आहेत, तिथं मात्र वर्ड लिमिट किती आहे, 250. 250 शब्दामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर इलॅबोरेट करून लिहायचं आहे, हे डोक्यात ठेवा. आणि त्याला एका प्रश्नाला मार्क किती आहेत, 15 मार्क. इकडं 10 मार्क होते. आता मार्क वाढले, शब्दरचना वाढली, म्हणजे तुम्हाला अजून कंटेंट तिथं जास्त टाकायचं आणि तो कितीही इरिलेव्हंट टाकण्यात अर्थ नाही. म्हणून तर हे बघा आणि डोक्यात ठेवा सांगते तुम्हाला. आणि असं मिळून एकूण 10 प्रश्नांना इथं आपण मार्कात जर कन्वर्ट केलं तर 150 मार्काचा झाला. म्हणजे हे 10 क्वेश्चन, एक क्वेश्चन 10 मार्काला म्हणजे 100 झाले. इकडे हे 10 क्वेश्चन 15 मार्काला म्हणजे 150 मार्क झाले. आणि दोन्ही मिळून मग आकडा कितीवर गेला, 250 वर गेला. लक्षात घ्या, अशा पद्धतीनं तुम्हाला जर GSचा अभ्यास करताना ही फ्रेम कळाली तर लक्षात येतं एखादी कन्सेप्ट कधी तुम्हाला इकडे विचारली जाऊ शकते तर शॉर्टमध्ये घेता आली पाहिजे. पण कधी कधी आयोगाने ती छोटीच कन्सेप्ट असेल पण जर इकडे विचारली तर तुम्हाला ती इलॅबोरेट करता आली पाहिजे. त्यामुळे असं फिक्स नाहीये की ही कन्सेप्ट, हा एरिया इकडं ह्या मार्काला विचारला जाईल किंवा 250 शब्दात लिहायला विचारला जाईल, असं काहीही फिक्स नाहीये. सो तुमची ती ॲबिलिटी, ॲनालिटिकल स्किल ही तशी बनली पाहिजे की 15 मार्करला विचारलंय की 10 मार्करला विचारलंय, त्याच्यानुसार तुम्हाला कंटेंट तिथं मोल्ड करता आला पाहिजे. म्हणून हे स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे. सो दिस इज ऑल अबाउट GS 1, 2, 3 मेन्स क्वेश्चन पॅटर्न अँड वेटेज. थँक्यू सो मच.